आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भेटण्याचं. ठीक आहे शांत हो, तू बस, मी तिला फोन करतो, विचारतो काय झालं. बस. हॅलो, कशा आहात तुम्ही? कुठे आहात? मी हॉस्टेलवर आहे. सगळं ठीक आहे. काय झालं मनी सर? तुम्ही फोन का केला? नाही, सहजच चौकशी करण्यासाठी. गुड नाईट. बघ, बोललो होतो ना. मनोज, 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 मनोज. मॅडम, काय सकाळ झालीये, एवढा वेळ झोपतोयस तू? मॅडम ते सकाळ काय? अहो मॅडम, तेच सांगतोय. अहो मॅडम, रातच्याला ना एक भयानक प्रकार घडला हो. अहो, कोणतरी व्यक्ती आपल्या हॉस्टेलमध्ये शिरली. मला काही कळायच्या आत, मी तिला काय विचारायच्या आत, तिनं माझ्या तोंडावर रुमालच धरला हो. बहुतेक त्या रुमालात गुंगीचं औषध शिंपडलेलं असणार. आणि त्यानंतरच मला काय आठवत नाही हो. तेव्हा जो काय डोळा लागला तो आता उघडतोय बघा. काहीतरी आठवत असेल? ती व्यक्ती कशी दिसत होती, कोण होती? नाही हो मॅडम, ते बुरखा घातल्यामुळे मी चेहरा बघितला नाही हो तिचा. हॉस्टेलमध्ये जा, सगळ्या मुलींना गोळा कर. मी बोलवलंय म्हणून सांग. हो मॅडम. स्वानंदी, मी काल ज्या कामासाठी गेले होते ना, ते काम अचीव झालंय. थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली मला. स्वानंदी, काय झालं? अशी का बसलेस तू? तुला बरं वाटत नाहीये का? अगं, माझं डोकं लय दुखतंय, अंग कणकणतंय, कसर भरून आल्यासारखं झालंय. जेसी, ते सगळं जाऊ दे, इथं बस. अगं काय? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काल मला सुजित साहेबांचा फोन आला होता. मी फोनवर बोलत होते आणि तितक्यात अचानक चला चला, समजा मुलींना वार्डन मॅडमने बोलवलंय, लवकर चला. आता काय झालं काय माहितीये. चल बघूयात वॉर्डन मॅम काय म्हणतात ते. पण स्वानंदी, काल रात्री काय घडलंय हे मला तू इन डिटेल नंतर सगळं सांगणार आहेस. चल. या हॉस्टेलचे काही नियम आहेत, मला माहिती आहे. त्यातले नियम जाचक पण आहेत, पण ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या सेफ्टीसाठी. उदाहरणार्थ, संध्याकाळी 7च्या नंतर हॉस्टेलच्या बाहेर कोणालाही भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. तसंच हॉस्टेलमध्ये कोणाला येण्याची सुद्धा परवानगी नाहीये. पण मला असं वाटतं काही मुलींचे गैरसमज झाले की चोरून कोणी हॉस्टेलमध्ये येऊ शकतं आणि मॅडमला कळणार नाही. बरोबर? तुम्हाला काय वाटलं? मला कळणार नाही? काल रात्री हॉस्टेलमध्ये एक बुरखाधारी व्यक्ती आली होती. ती कोणाच्या खोलीत आली होती आणि कोणाला भेटायला आली होती कळेल मला? ओके. तुझ्याकडे कोण आलं होतं? नाही.
तुमच्याकडे कोणी आलं होतं? नाही मॅडम. मला कोणी खरं सांगणार आहात का? स्वानंदी, तुला काही सांगायचंय? काय चाललंय खाण्यापुढं? तुला काही माहितीये? नाही मॅडम, मला काहीच माहित नाही. मग इशारेबाजी कसली? ते जेसी म्हणत होती की तिला ऑफिसला जायला उशीर होतोय. अच्छा, ऑफिसला जायला तुला उशीर होतोय? येस मॅम. आणि मी रिकाम टेकडी इकडे, माझा उद्योग धंदा सोडून मी इथे उभी आहे. पण मॅडम आम्हाला माहितीच नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोण रूम मध्ये आलेलं. आय डोंट नो. ठीक आहे, तुम्ही आपापल्या कामाला लागा. पण तुम्ही जर का मला खरं सांगणार नसाल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की मी शोधून काढणार की ती व्यक्ती कोण होती आणि कोणाकडे आली होती. जेसी, का थांबवलंस तू मला? मॅडमला खरं काय ते सांगितलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता? तुला खरंच काही बी कल्पना नाही काल रात्री काय काय घडलंय ते? स्वानंदी, मला कल्पना आहे. काल रात्री आपल्या रूम मध्ये कोणीतरी आलं होतं आणि तुला धमकी देऊन गेलं, राईट? जेसी, ती नुसती धमकी नव्हती. त्यानं माझा गळा धरलेला, मला जीवे मारायची धमकी दिली. आठवलं तरी अंगावरती काटा येतोय. तुला त्याचा चेहरा आठवतोय का? नाही अगं, अंधार होता आणि त्यात त्यानं बुरखा घातला होता. पण जेसी तो माणूस लई डेंजर होता. किती डेंजर असला ना स्वानंदी, तू घाबरू नकोस. आपण ना त्या माणसाला तो तुला मारायला आला होता.